नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, मी आज तुम्हाला आरोग्याबद्दल बोलणार नाही, तर मी आज बोलणार आहे स्वामी महाराजांबद्दल। तुम्ही म्हणाल की हे असं कसं? तर बऱ्याच लोकांनी माझ्या मोबाईलला रिंगटोन महाराजांची असल्यामुळे बऱ्याच लोकांनी तुम्ही स्वामी भक्त आहात का अशी विचारणा केली। खरोखर मी एक स्वामी भक्त आहे आणि महाराजांच्याच आशीर्वादानं माझ्या जीवनाची नौका इथपर्यंत येऊन पोहोचली। महाराजांच्यामुळे आपण शून्यातून खूप मोठ्या पूर्णत्वाकडे जातो। स्वामी महाराज एक दिव्य अनुभूती आहे। स्वामींची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला खरोखर आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट कमी पडत नाही। महाराजांबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे खरोखर कसलेही शब्द नसतात, कारण महाराजांची दिव्य अनुभूती सांगणं एवढी ताकद आपली नाहीये। तरी देखील माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, 2003 ची गोष्ट आहे। आम्हाला कुणाच्या तरी सांगण्यावरून मातृगया श्राद्धविधी करण्यासाठी म्हणून आम्हाला सिद्धपूर गया या स्थानी जायचं होतं। आम्ही जालन्यावरनं 3 जोडपे निघालो मातृगया श्राद्धविधी करण्यासाठी। सरासरी 1 वाजेच्या दरम्यान आम्ही जळगावच्या रेल्वे स्टेशनवरती येऊन पोहोचलो। यावेळेला माझ्यासोबत मी, माझी बायको, उफाड काका म्हणून एक माझे सेवेकरी ते आणि त्यांच्यासोबत अजून त्यांचे कोणीतरी स्नेही होते। अशा आम्ही 3 जोडपे जळगावच्या रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलो। रेल्वे स्टेशनला आल्यानंतर एक बाई तिथे आमच्या बाजूला होती। ती आम्हाला सतत बोलण्याचा प्रयत्न करायची। बोलत असताना त्या बाईनं विचारलं की भाऊ तुम्ही कुठे चाललात? त्यावेळेला मी तिला सांगितलं की आम्ही असा विधी करण्यासाठी आम्ही अहमदाबादला चाललो आहे। तुला जाण्यासाठी कोणती गाडी आहे? तर मी सांगितलं की ही जी भुसावळहून येणारी जी रेल्वे आहे त्या भुसावळ रेल्वेनं आम्ही अहमदाबादपर्यंत जाणार आहोत। ज्यावेळेला असं बोलल्या गेलं त्यावेळेला ती बाई म्हणाली की अरे भाऊ, तुझ्याकडे एक 6 महिन्याचं लेकरू आहे आणि या 6 महिन्याच्या लेकराला घेऊन तू या रेल्वेनं जाणार कसं? मला अचंबा वाटला, असं कसं काय बोलते ही बाई म्हणून। तेव्हा मी तिला परत एकदा विचारलं, काकू तुम्ही असं का बोलताय? अरे म्हणे, ही जी रेल्वे आहे म्हणे भुसावळ ते अहमदाबाद रेग्युलर अपडाऊन करणाऱ्या जे विक्रेते लोक असतात, भाजीपाला विक्रेते, ते जास्त या रेल्वेमध्ये असतात। त्यामुळं या रेल्वेमध्ये एवढी प्रचंड गर्दी असते की तू या लेकराला घेऊन त्या आतमध्ये जाऊ शकणार नाही। खरोखर मला असं भीती वाटली मनात की आता महाराज आता कसं होणार आपलं, आम्ही जाणार कसं? त्यावेळेला मी महाराजांना मनोमन विनंती केली की स्वामी महाराज, आता तुम्हीच रस्ता दाखवा, काहीतरी करा। बरोबर 2:15च्या दरम्यान रेल्वे तिथं आली। पाहतो तर रेल्वेमध्ये इतकी गर्दी होती की काहीच करता येत नव्हतं आत घुसण्यासाठी। कसं बसं मी माझ्या मिसेसला समोर त्या रेल्वेच्या दिशेनं त्या फाकटातनं पुढे पाठवण्याचा प्रयत्न केला। कशी तरी ती घुसली आणि मी या 6 महिन्याच्या लेकराला घेऊन कसं तरी रेल्वेमध्ये शिरलो। मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्याच क्षणी महाराजांनी मला खूप मोठी अनुभूती दिली, ती तुम्हाला सांगतो। आम्ही रेल्वेमध्ये शिरल्यानंतर पूर्वकाळी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी रेल्वेला असे स्टीलचे गज असायचे, दांडा असायचा आणि त्या दांड्याला पकडलं आणि ज्यावेळेला मी त्या दांड्याला पकडलं त्यावेळेला माझ्या पाठीवरती अशी थाप पडली। मी थाप पडल्यानंतर मी मागे बघितलं तर एक कुली माझ्या बाजूला होता, लाल कपडे घातलेला, धोतर घातलेला असा कुली, आणि तो मला म्हणतो की भाऊ, तुझ्यासाठी एक 2 सीटची जागा मी समोर ठेवलेली आहे, तू तिथे जाऊन बस, कारण तुझ्याजवळ लहान लेकरू आहे। असं म्हटल्यानंतर मला तर खूप आनंद झाला, कारण रेल्वेमध्ये इकडे तिकडे कुठेही बघितलं तर इतकी प्रचंड गर्दी होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी येऊन सांगतोय की तुझ्यासाठी जागा आहे, मला खूप आनंद वाटला। आणि खरोखर मी त्या ठिकाणी जाऊन पाहतो तर खरंच माझ्यासाठी एक टावेल टाकलेला होता आणि त्या कुलीनं मला बसण्यासाठी व्यवस्था केली होती। त्यापूर्वी मला एक अनुभूती होती की मी ज्यावेळेला मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करायचो त्यावेळेला कुली लोक आपल्याला सीट मिळावी म्हणून
जागा ठेवायची हे मला माहिती होतं त्या काळामध्ये. म्हणून ते 10-20 रुपये 25 रुपये घेऊन ते सीट द्यायचे. मला असं मनात आलं की हा कुली जो आहे काहीतरी पैसे आपल्याला मागणार आहे. मी म्हटलं जाऊ द्या, जे काय पैसे मागेल ते देऊन टाकू. अशा हिशोबानं मी त्या कुलीला म्हणण्याकडं दुर्लक्ष केलं. हळू मी त्या कुलीनं नेलेल्या सीटकडे मी गेलो. त्या कुलीनं आम्हाला सीटवरती बसवलं. तोपर्यंत आम्हाला महाराजांची अनुभूती झाली नाही. बसवल्यानंतर मला शब्द विचारले की बाळा, तू बसलास ना, व्यवस्थित बसलास ना? असं म्हटल्यानंतर माझं मन गहिवरून आलं. मी त्या कुलीकडे बघितलं. म्हणलं हो काका, मी बसलोय. हे माझं लेकरू पण व्यवस्थित बसलेलं आहे. आम्हाला कुठलीही अडचण नाही. मित्रांनो, यावेळेला मी माझं कुटुंब सोबत माझे स्नेही उफाड साहेब आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे स्नेही त्यांच्या गावाकडनं आलेले असे तिघही जण ते उभे होते. आम्हाला दोघांना बसायला जागा दिली, कारण लहान मुलं असल्यामुळं. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला असं वाटलं की या कुलीनं आपल्याला जागा दिली आहे म्हणून आपण काहीतरी या कुलीला पैसे द्यावे, म्हणून 50 रुपये द्यावे. म्हणून मी खिशात हात घातला आणि हात घालून पैसे वर काढतोय, तर तेवढ्या लोकांच्या समोर तो कुली अंतर्धान पावला. अक्षरशः 6 जण आम्ही त्या कुलीकडं टकटक बघत असताना आमच्या 6 जणांच्या समोर तो कुली गायब होतो. आणि अक्षरशः त्यानंतर मी कितीतरी वेळ त्या रेल्वेमध्ये इतर बऱ्याच डब्यामध्ये जाऊन त्या कुलीला शोधलं, पण ते कुली भेटला नाही. थोडक्यात सांगायचं की स्वामी महाराज आपल्याला कुठल्या रूपानं येतील, कुठल्या रूपानं दर्शन देतील आणि कुठल्या रूपानं आपल्याला मदत करतील हे मित्रांनो सांगता येत नाही. पण आपली महाराजांवरती श्रद्धा एवढी अटळ असावी. अढळ श्रद्धा जर असेल तर निश्चितपणे महाराज तुम्हाला कुठल्याही रूपातनं येऊन कशाही पद्धतीनं अनुभूती देतात आणि त्या प्रसंगातून बाहेर काढतात. म्हणून मित्रांनो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आपल्याला कोणतीही परिस्थिती असेल तर स्वामींना कधीच विसरू नका. आणि ज्या वेळेला तुम्हाला स्वामींचं आठवण येईल त्यावेळेला स्वामींचं नाव खूप मनातून घ्या. तुम्हाला दिव्य अनुभूती आल्याशिवाय निश्चित राहणार नाही. मीच काय, अनेक जणांना महाराजांनी अनुभूती दिली आहे. महाराजांचा जो अनुभव आहे मला असा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती सांगावासा वाटला, म्हणून मी तुमच्यासमोर हा अनुभव सांगतोय. गेले 4-5 वर्षापासून मी यूट्यूबवर काम करतो, पण मी आत्तापर्यंत आरोग्यविषयकच व्हिडिओ बनवत आलो. पण बऱ्याच जणांच्या मागणीनुसार, म्हणण्यानुसार तुम्ही सेवेकरी आहात, तुम्ही एकतरी व्हिडिओ महाराजांवर बनवा, त्यांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, मला महाराजांना दिलेला हा अनुभव खरोखर खूप बोलका आहे. जेही काही सांगितलं याच्यात काहीच खोटं नाही आहे. ही फक्त महाराजांची अनुभूती मी म्हणतोय. म्हणून महाराजांवरती विश्वास ठेवा, स्वामींचं कार्य करा. आपण जे जे कर्म करतो ते स्वामींवर सोडा. आपल्याप्रती अहंकाराची थोडी देखील भावना येऊ देऊ नका. आपल्या जीवनामध्ये जेही काही घडतंय ते स्वामींच्या आशीर्वादानं घडतंय ही भावना आपल्या अंतर्मनामध्ये ठेवा. एक दिवस तुम्हाला निश्चित स्वामी मदत करतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.